कितना दिया? 200 जी। हर बार लेते पर्ची दिया क्या? नहीं। तुम कहाँ से आए? गुजरात से आए, अहमदाबाद से। गुजरात से आए। तुम तो पर्ची नहीं मांगी क्या तुमने? कभी भी दी नहीं है उन्होंने। कभी भी दी के? 400 रुपया पर्ची नहीं दिया ना? 700 रुपया पर्ची दिया। कितना गाड़ी है तुम्हारा? एक गाड़ी का 700 रुपया। हमेशा करते हैं ऐसा? कहाँ से आए आप? पहा, दिवसा ढवळ्या वर्दीतल्या आरटीओ अधिकाऱ्यांकडूनच वाहन चालकांची कशी लूट केली जाते। 200, 500, 1000, 1500 असे वाटेल तेवढे पैसे हे मुजोर अधिकारी कागदपत्रांच्या नावाखाली या वाहन चालकांकडून उकळवत आहेत। बरं, हा प्रकार काय खूप आडमार्गावर सुरू नाहीये। नाशिक गुजरात महामार्गावर पेठ जवळील चेक पोस्टवर सुरू आहे। रस्त्यालगत असणारं हे घर बघा। याच घरात आरटीओ अधिकारी बसलेले असतात। इथे घरात वाहन चालकांना बोलावलं जातं आणि पैशांची मागणी केली जाते। बाहेर बघा, वाहनांच्या रांगा लागल्या आहेत। रासरोसपणे इथं पैशांची वसुली केली जाते। तरीही नाशिक शहरात बसलेले वरिष्ठ आरटीओ अधिकारी याकडे कानाडोळा करतायत। इथे ड्युटीवर असलेले मोटार वाहन निरीक्षक सचिन एस पाटील आणि किशोर पवार म्हणतात, इथे काय चालतंय तुम्हाला माहित नाही का? जा कोणाला सांगायचं ते सांगा। म्हणजे बघा, सामान्य नागरिकांची लूट करून हे अधिकारी किती मस्तवाल झाले आहेत। त्यामुळे अशा अधिकाऱ्यांमुळे आरटीओ विभागाची प्रतिमा मलिन होतीये। याची तात्काळ चौकशी करून यांना घरचा रस्ता दाखवण्याची गरज आहे। मी नितीन ओस्तवाल। मी गुजरातकडून नाशिककडे येत असताना मला पेठपासून 3 किलोमीटर पहिले काही गाड्या ह्या उभ्या असलेल्या आढळल्या। त्या ट्रक चालकांना मी विचारले असता इथे एवढी गर्दी का झाली आहे, तर त्यांनी सांगितलं इथे हा चेकपोस्ट नाका आहे आरटीओचा आणि इथे आम्हाला पैसे द्यावे लागतात। तर मी त्यांना विचारलं किती पैसे द्यावे लागतात, तर त्यांनी मला असं सांगितलं इथं 700, 1000 असे पैसे द्यावे लागतात आणि आम्हाला पावतीसुद्धा दिली जात नाही। याबद्दल मी तेथील आरटीओ निरीक्षक श्री सचिन पाटील यांना चौकशी केली असता त्यांनी सांगितलं इथे काय चालतं हे सगळ्यांना माहिती आहे, त्यामुळे मी काही याच्याबद्दल जास्ती बोलू शकणार नाही म्हणे। मी काही जास्ती बोलू शकणार नाही आणि हे सगळ्यांना माहिती इथे काय चालतं। आणि त्यांनी मला उडवाउडीचे उत्तर दिले। अशा या मुजोर अधिकाऱ्यावर सरकारने काहीतरी कारवाई केली पाहिजे आणि हा चेक नाका हा अनधिकृत असल्याचं मला आढळलेलं आहे। आणि त्यावेळेस मी माझा मोबाईल काढून ते शूटिंग करण्याचा प्रयत्न केला आणि काही गाडीवाल्यांना मी प्रश्न विचारले, तर त्यांनी मला तसे उत्तरं दिले की इथे आम्हाला काही पावत्या दिल्या जात नाही। त्याच वेळेस सचिन पाटील यांनी मध्ये येऊन ही शूटिंग करायची नाही, तुम्ही कशाबद्दल शूटिंग करताय, आणि त्यांचे काही तिथे गुंडसुद्धा होते त्यांच्याबरोबरचे, त्यांनीसुद्धा मला शूटिंग करण्यास मज्जाव केला आणि तुम्हाला काय करायचे करा, कोणाकडे तक्रार करायची करा असं मला त्यांनी सांगितलं। तरी या अधिकाऱ्यांवर आणि या गाडीवाल्यांची लूट ही थांबवली गेली पाहिजे असं माझं मत आहे। 50 रुपये हो, रिसिप्ट नहीं देते ना? नहीं कुछ पर्ची कुछ नहीं देते। दादागिरी करता है। और कल गाड़ी हम इधर जाता था। ये महाराष्ट्र में होता है ऐसा? महाराष्ट्र में होता है, बाहर नहीं होता। पहा, हे चालक काय म्हणतायत, इतर राज्यात नाही तर फक्त महाराष्ट्रात अशी अवैध वसुली आरटीओ विभागाकडून केली जाते। त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून शासनाचेच नियम धाब्यावर बसून आपला खिसा गरम करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना वेळीच आवर घालून कारवाई करणे गरजेचं आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 24 महाराष्ट्र लाईव्ह, पेठ, नाशिक।